नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साखर एज्युकेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय। पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय की जी की स्टेट बँक ऑफ इंडियाची क्लेरिकलची रिक्रुटमेंट निघालेली आहे। जवळपास ऑल इंडियामध्ये 13,735 वॅकन्सीज एसबीआयने डिक्लेअर केलेल्या आहे आणि महाराष्ट्राच्या वाट्याला पण खूप चांगल्या जागा आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये 1163 जागा ज्या आहेत ते महाराष्ट्राच्या वाट्याला आहे। विद्यार्थी मित्रांनो, काल मी व्हिडिओ बनवला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नोटिफिकेशनवर, परंतु काही गोष्टी ज्या आहेत ते सांगायच्या राहून गेलेल्या आहेत। मग त्यामध्ये जे की समजा विद्यार्थी सध्या फॉर्म भरायला लागलेले आहेत, फॉर्म फिल करायला सुरुवात केलेली आहे, तर सर्कल प्रेफरन्स कसा द्यायचा, नंतर फॉर्म भरताना ज्या काही अडचणी येतील त्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी आजचा व्हिडिओ जो आहे तो बनत आहे विद्यार्थी मित्रांनो। मग आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय काय सांगणार आहे, सर्कलचा प्रेफरन्स कसा द्यावा, नंतर फॉर्म कसा भरावा, फॉर्म भरण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी रिक्वायर्ड आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे वन बाय वन क्लियर करणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याकरता व्हिडिओ जो आहे तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, बघितल्यानंतर लाईक करायचा आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा अजून बाकी आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला व्हिडिओ जो आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। तर चला मी पूर्ण प्रोसेस जी आहे तुम्हाला आज फॉर्म भरण्याची ऍप्लिकेशन करण्याची जी काही प्रोसेस आहे ती पूर्ण वन बाय वन स्टेप बाय स्टेप सगळं समजून सांगणार आहे। त्याकरता शेवटपर्यंत जो आहे तो व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे। तर आजच्या याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, सर्कल प्रेफरन्स कसा द्यायचा आहे, नंतर कागदपत्र कोणकोणती लागत आहेत या सगळ्या गोष्टी, नंतर महाराष्ट्रासाठी 1163 जागा आहे तर या जागा वाढणार का, वाढणार विद्यार्थी मित्रांनो। त्याकरता आणि जे काही ग्रॅज्युएट आहे त्या सगळ्या ग्रॅज्युएटनी फॉर्म भरावा हे लक्षात घ्या आणि फॉर्म भरण्या अगोदर व्हिडिओ जो आहे तो बघा आणि नंतरच फॉर्म भरायला सुरुवात करा, ठीक आहे। चला मग फॉर्म भरण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत ते लक्षात घ्या। पहिले फॉर्म भरण्यासाठी ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन प्रोसेस साठी तुम्हाला काय काय पाहिजे, तर आपल्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे तुमचं ग्रॅज्युएशन आहे तर ग्रॅज्युएशनचं मार्कशीट जे आहे त्याच्यावर तुमचं पर्सेंटेज किती आहे, ग्रॅज्युएशनचा रिझल्ट कधी लागला, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे, ओके। नंतर आपला डेट ऑफ बर्थ जे आहे 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटनुसार टाकायची आहे। नंतर ईमेल आयडी, परमनंट ईमेल आयडी तुम्हाला टाकायचं विद्यार्थी मित्रांनो। नंतर मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला परमनंट टाकायचा आहे। मग आयडी प्रूफ मध्ये तुम्हाला आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, वोटर आयडी असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, याच्यापैकी कोणताही तुम्हाला तिथे काय करायचंय पुट करायचा आणि त्याचा नंबर जो आहे तुम्हाला टाकायचा आहे। आणि फॉर्म भरताना कुठून फॉर्म भरायचा आहे, sbi.co.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचंय आणि फॉर्म भरायचा आहे। फॉर्म भरण्याला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला या गोष्टी नेसेसरी आहे। कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे, तर ह्या एज्युकेशन क्वालिफिकेशन, डेट ऑफ बर्थ असेल, ईमेल आयडी असेल, मोबाईल नंबर असेल, आयडी प्रूफ असेल। नंतर तुम्हाला या ठिकाणी अपलोड काय करायचंय, तर अपलोड कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहे, फोटोग्राफ अपलोड करायचा आहे रिसेंटचा, त्याची साईज किती ठेवायची आहे, तर 20 KB ते 50 KBच्या दरम्यान आहे आणि व्हाईट बॅकग्राऊंडवर तुम्हाला हा फोटो अपलोड करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। नंतर सिग्नेचर जे आहे 10 KB ते 20 KBच्या दरम्यान ठेवायची आहे। ब्लॅक इंकना तुम्हाला काय करायचे, सिग्नेचर करायची आहे आणि सिग्नेचर करताना ओनली कॅपिटल लेटर मध्ये नाही करायची आहे, तुम्हाला ऑल लेटर जे आहे स्मॉल आणि कॅपिटल दोन्ही लेटर जे आहे त्या ठिकाणी यूज करायचे। नंतर लेफ्ट थंब इम्प्रेशन जे आहे ते 20 KB ते 50 KBच्या दरम्यान ठेवायचं आहे आणि ते सुद्धा तुम्ही व्हाईट पेपरवर जे आहे ब्ल्यू किंवा ब्लॅक इंकना तुम्हाला काय करायचे त्या ठिकाणी लेफ्ट थंब मारायचं आहे। नंतर हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे, हँड रिटन डिक्लेरेशनचं साईज जे आहे 50 KB ते 100 KBच्या दरम्यान ठेवायची आहे आणि ती सुद्धा ब्लँक इंकना तुम्हाला काय करायचं आहे स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये नोट डाऊन करायचं विद्यार्थी मित्रांनो। मग हँड रिटन डिक्लेरेशनचा फॉर्मॅट मी तुम्हाला समोर ठेवलेला आहे। तर हँड रिटन डिक्लेरेशनचा फॉर्मॅट SBIचा आणि IBPSचा वेगळा आहे थोडा। IBPS जे आहे वेगळा हँड रिटन डिक्लेरेशन आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचा हँड रिटन डिक्लेरेशन फॉर्मॅट वेगळा आहे। तर स्टेट बँक ऑफ इंडियाचा हँड रिटन डिक्लेरेशन जो आहे तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो रीड करून घ्या। हँड रिटन डिक्लेरेशन फॉर SBI ज्युनियर असोसिएट, या ठिकाणी इथे स्वतःचं नाव टाकायचंय तुमचं पूर्ण, नंतर या ठिकाणी स्वतःची डेट ऑफ बर्थ टाकायची तुम्हाला आणि खाली हे पूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे ती ॲज इट इज स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये ब्लँक इंकच्या पेननं तुम्हाला काय करायची आहे, नोट डाऊन करायची आहे आणि जे की साईज सांगितले त्या साईज मध्ये तुम्हाला काय करायचंय, अपलोड करायचंय विद्यार्थी मित्रांनो। फॉर्म भरत असताना हे हँड रिटन डिक्लेरेशन खूप गरजेचं आहे, ठीक आहे। मग आता फॉर्म भरताना सुरुवात कशी करायची, पहिले तुम्हाला या ठिकाणी सपोर्ट अँड बेस्ट व्ह्यू ऑन इंटरनेट एक्सप्लोरर जायचे, गुगल क्रोमवर जायचे किंवा फायरफॉक्स 20+ वर जायचं आहे आणि याच्यावरून आपलं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जायचे, फर्जी वेबसाईटवर जायचं नाहीये। ऍप्लिकेशन जे आहे 17/12/2024 पासून चालू झालेले आहे। ऍप्लिकेशन जे आहे 7/1/2025 पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार विद्यार्थी मित्रांनो। आता जे नवीन रजिस्टर करणारे विद्यार्थी आहे त्यांनी काय करायचं, या ठिकाणी क्लिक करायचं, क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन आणि
कोणी रजिस्ट्रेशन केलेलं असेल ऑलरेडी समजा, तर त्यांनी काय करायचं, तिथे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आणि पासवर्ड टाकायचा आणि या ठिकाणी सिक्युरिटी कोड टाकायचा आणि सबमिट करायचं आणि पुढे जायचं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर ही पहिली प्रोसेस आहे फॉर्म भरण्याची, स्टेप फर्स्ट आहे. ओके, मग इथून पुढे बघा, पुढे काय करायचंय, पुढे तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन भरायची आहे. आपल्याला 6 स्टेप मध्ये जायचंय फॉर्म भरताना. बेसिक इन्फॉर्मेशन असेल, नंतर फोटो अँड सिग्नेचर, नंतर डिटेल्स, नंतर प्रिव्ह्यू आणि अपलोड्स आणि लास्टला पेमेंट करायचे. पेमेंट केल्यानंतर आपला फॉर्म सबमिट होणार आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी पहिलं जे आहे, पहिलं आपलं फर्स्ट नेम टाकायचं आहे. फर्स्ट नेम टाकल्यानंतर पुन्हा त्याला कन्फर्म करायचंय. नंतर कन्फर्म केल्यानंतर या ठिकाणी कन्फर्म केल्यानंतर काय करायचं आहे, या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, कन्फर्म करायचं. नंतर कन्फर्म झाल्यानंतर मिडल नेम टाकायचं. नंतर कन्फर्म मिडल नेम, नंतर लास्ट नेम आपलं सरनेम टाकायचं. नंतर पुन्हा कन्फर्म करायचं आहे आणि फुल नेम या ठिकाणी तुमचं येणार आहे. नंतर ते झाल्यानंतर तुमचा जो परमनंट मोबाईल नंबर आहे, या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा. नंतर कन्फर्म मोबाईल नंबर करायचा आहे. अल्टरनेट एखादा नंबर असेल तर वडिलाचा नंबर जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. नंतर ईमेल आयडी जो आहे, परमनंट ईमेल आयडी या ठिकाणी टाकायचा. डोमेन नेम या ठिकाणी टाकायचं आहे तुम्हाला. नंतर कन्फर्म ईमेल आयडी या ठिकाणी कन्फर्म करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर पुन्हा एक सिक्युरिटी कोड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तो सिक्युरिटी कोड टाकल्यानंतर पुढे जायचं आहे तुम्हाला. या ठिकाणाहून पुन्हा पुढे गेल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे काय करायचंय, या ठिकाणी आता पुढे आल्यानंतर आपल्याला फोटो आणि सिग्नेचर या स्टेपकडे आपल्याला मूव व्हायचं आहे. या स्टेपकडे मूव होताना इथे आपल्याला चूज फाईल या ठिकाणी फोटो जो आहे, फोटोग्राफ आपल्याला काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे. जो काही समजा स्टँडर्ड फॉर्मॅट सांगितलेला आहे त्या फॉर्मॅटमध्ये जायचं आणि फोटो अपलोड करायचं आहे. नंतर या ठिकाणी आय कन्फर्म दॅट दिस इज अ माय व्हॅलिड फोटो अँड ऑल्सो ॲग्री टू अबो मेन्शन नोट. नंतर पुन्हा या ठिकाणी सिग्नेचर तुम्हाला काय करायची, अपलोड करायची विद्यार्थी मित्रांनो आणि पुन्हा या ठिकाणी टिक करायचं आणि आय कन्फर्म दॅट दिस इज माय व्हॅलिड सिग्नेचर अँड ऑल्सो ॲग्री टू बी मेन्शन नोट. ओके, नंतर हे झाल्यानंतर पुन्हा काय करायचंय, पुढे जायचं आहे. कुठे, नेक्स्ट वर जायचंय. या ठिकाणी नेक्स्ट वर जाऊन पुढे काय करायचंय बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा पार्ट जो आहे या ठिकाणी डिटेल्स आपल्याला इन्फॉर्मेशन भरायची आहे. या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे डिटेल्स भरण्यामध्ये. आता डिटेल्स भरण्यामध्ये तुम्हाला सर्कल चूज करायचं आहे. सर्कल चूज करताना या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र आणि मुंबई मेट्रो हे दोन ऑर मध्ये येतात. काय करतायत, मुंबई मेट्रो, महाराष्ट्र आणि मुंबई मेट्रो हे सर्कल तुम्हाला चूज करायचे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामधून फॉर्म भरायचा असेल तर. मग पुन्हा आता सर्कल प्रिफरन्स कसा द्यायचा आहे, सर्कल प्रिफरन्स कसा द्यायचा आहे, तुम्हाला सर्कल प्रिफरन्स 2 द्यायचे आहे. महाराष्ट्र आणि मुंबई मेट्रो तुम्ही फॉर्म भरताय तुम्ही तर पहिलं, आता तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये जॉब करायचा आहे, समजा मुंबई वगळता, म्हणजे मुंबई वगळता म्हणजे काय, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबई सब डिव्हिजन या सोडून तुम्हाला जेवढे की महाराष्ट्रामध्ये जिल्हे आहे त्या ठिकाणी जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर पहिला प्रिफरन्स महाराष्ट्र ठेवायचा आणि दुसरा प्रिफरन्स तुम्हाला काय करायचा आहे, मुंबई मेट्रो द्यायचा आहे. जर तुम्हाला मुंबईमध्ये जॉब करायचा आहे तर पहिला तुम्हाला प्रिफरन्स द्यायचा आहे मुंबई मेट्रो आणि दुसरा द्यायचा आहे महाराष्ट्र. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र नंतर गोवा हे सुद्धा तिथं ऑप्शन येऊ शकतं. ओके, महाराष्ट्र आणि गोवा आणि त्या ठिकाणी तुम्हाला कोकणी लँग्वेज येऊ शकते. तर आपल्याला काय चूज करायचं आहे, तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी काय करायचंय, महाराष्ट्र ऑब्लिक मुंबई मेट्रो हे सर्कल चूज करायचंय. काय करायचंय, महाराष्ट्र ऑब्लिक मुंबई मेट्रो सर्कल हे सर्कल चूज करायचंय या ठिकाणी. आणि पहिला प्रिफरन्स तुम्हाला जर महाराष्ट्रात जॉब करायचा असेल महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये करायचं असेल तर मुंबई. नंतर दुसरा प्रिफरन्स जो आहे तुमच्या त्याच्यानुसार, जर तुम्हाला मुंबईमध्ये इंटरेस्ट असेल तर पहिला मुंबई द्या आणि दुसरा महाराष्ट्र द्या. हे तुम्ही ठरवा तुम्हाला कुठे द्यायचंय. नंतर इथे ऍप्लिकेशन जे आहे कोणत्या स्टेटसाठी करताय तुम्ही, तर या ठिकाणी महाराष्ट्र. ओके, नंतर या ठिकाणी तुम्हाला जर महाराष्ट्रात जॉब करायचा आहे तर महाराष्ट्र पहिलं ठेवा आणि दुसरं जे आहे ते मुंबई मेट्रो ठेवा विद्यार्थी मित्रांनो. काय करा, मुंबई मेट्रो. ओके, नंतर महाराष्ट्रासाठी तुम्हाला लोकल लँग्वेज जी आहे या ठिकाणी काय करायचंय, तुम्हाला
मराठी लँग्वेज जी आहे ती चूज करायची आहे. काय करायची आहे? मराठी लँग्वेज चूज करायची विद्यार्थी मित्रांनो. लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट जे आहे ती कशामध्ये? मराठीमध्ये तुम्हाला इथे चूज करायचं आहे. नंतर तुम्हाला विचारलं जाईल की 10वी 12वीला तुम्हाला जे की लोकल लँग्वेज आहे समजा आपली महाराष्ट्राची मराठी तर तुमची होती का? तर या ठिकाणी काय करायचंय? यस करायचंय. काय करायचंय? यस. नंतर आपल्याला कॅटेगरी चूज करायची आहे. कॅटेगरी चूज करताना एकदम व्यवस्थित वाईजली आणि एकदम कॉन्सन्ट्रेशन देऊन व्यवस्थित ठिकाणावर राहून कॅटेगरी चूज करा. या ठिकाणी जनरल, ईडब्ल्यूएस, ओबीसी, एससी आणि एसटी यापैकी जी कॅटेगरी तुमची आहे ती कॅटेगरी या ठिकाणी तुम्ही काय करायचंय? चूज करायचं आहे. जनरल, ईडब्ल्यूएस, ओबीसी, एससी आणि एसटी यामध्ये जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी यांच्यासाठी 750 रुपये फीस आहे आणि एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट जे आहे यांच्यासाठी फीस नाहीये, ओनली नील आहे, हे लक्षात ठेवा. ओके. नंतर कॅटेगरी चूज केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सबकास्ट टाकायची आहे. जी काही आपली सबकास्ट असेल ती सबकास्ट या ठिकाणी तुम्हाला इथे फिल करायची आहे. ओके. नंतर तुम्हाला सांगितलं आय कन्फर्म दॅट आय एम पोझिशन विल प्रोड्यूस ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट इश्यूड बेस्ड ऑन हे ईडब्ल्यूएस वाल्यांसाठी आहे की ईडब्ल्यूएस जर तुम्ही टाकेल असेल तर तुम्ही जेव्हा सिलेक्शन होईल त्यावेळेस जे की अॅन्युअल इयरचं इन्कम ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असेल ते ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आम्ही काय करू? इथे प्रेझेंट करू. असं तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय? क्लिक करायचं आणि पुढे जायचं आहे. आर यू ट्रेन अप्रेंटिस ऑफ एसबीआय म्हणजे तुम्ही अप्रेंटिस आहात का स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सध्या? तर असेल तर यस, नसेल तर नो. नसेल तर काय चांगलं, असेल सुद्धा चांगलं आहे. जे अप्रेंटिस आहे त्यांना थोडा प्रिफरन्स दिला जातो, त्यामुळे त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. त्यांनी विचारलं फक्त आहे की नाहीये, तर असेल तर यस, नसेल तर नो करायचं आहे. आणि तर तिथे त्यांनी सांगितलं कधीपासून जॉईन झाले, कधीपासून एंड झालं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे टाकायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि पुढे जायचंय. ठीक आहे. नंतर पुढे जाताना तुम्हाला काय करायचं आहे? आता या ठिकाणी आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी ऑफ 40% अँड अबव, 40% तुम्ही पर्सन विथ डिसेबिलिटी आहे का? तर असेल तर यस करा, नसेल तर नो करा. ओके. नंतर टाईप ऑफ डिसेबिलिटी टाकायचं या ठिकाणी. नंतर टाईप ऑफ डिसेबिलिटी डी अँड ई हे सुद्धा इथे भरवायचंय. जे समजा पर्सन विथ डिसेबिलिटी कॅन्डिडेट्स आहे यांनी ही इन्फॉर्मेशन भरायची आहे, जे नाही आहे त्यांनी हे सोडून द्यायचंय सरळ सरळ. नंतर सब टाईप ऑफ मल्टिपल डिसेबिलिटी हे सुद्धा सोडून द्यायचंय ज्यांचं नाहीये. नंतर हे सगळं जी इन्फॉर्मेशन आहे जे की पर्सन विथ डिसेबिलिटी कॅन्डिडेट्स आहे यांच्यासाठी ही इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळे जे रेग्युलर कॅन्डिडेट्स आहे यांनी ही इन्फॉर्मेशन भरायची नाहीये विद्यार्थी मित्रांनो. चला पुढची इन्फॉर्मेशन आपण बघूया. पुढचं आपल्याला काय करायचं आहे? आर यू पर्सन विथ स्पेसिफाईड डिसेबिलिटी हे सुद्धा डिसेबिलिटीचा पॉईंट आहे, हा सुद्धा सोडून द्यायचा आहे. नंतर प्रोड्यूस सर्टिफिकेट फ्रॉम हे सुद्धा डिसेबिलिटीचा आहे, याला पण सोडून द्या. नंतर अंडरटेक क्वालिफिकेशन स्क्राइब, जे स्क्राइबची इन्फॉर्मेशन तुम्हाला मागितले जाते. नंतर आता हे इथपर्यंत सोडून द्या. नंतर रिलिजन टू विच यू बिलॉंग टू, तुमचा धर्म कोणता आहे? तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. हिंदू असेल तर हिंदू या ठिकाणी चूज करा. नंतर मुस्लिम असेल तर मुस्लिम या ठिकाणी काय करायचंय? तुम्हाला इथे चूज करायचं विद्यार्थी मित्रांनो. डू यू बिलॉंग टू रिलिजन मायनॉरिटी, मायनॉरिटी असेल तर यस करा, नसेल तर नो करा. नंतर नॅशनॅलिटी जे आहे इंडियन तुम्हाला या ठिकाणी चूज करायचं आहे. नंतर एखादी तुमच्यावर केस चालू आहे का? चालू असेल तर यस करा, नसेल तर नो करा. नंतर एक्स सर्व्हिसमॅन तुम्ही आहात का? तर असेल तर यस करा, नसेल तर नो करा. आर यू डिसेबल एक्स सर्व्हिसमॅन, तुम्ही असेल तर यस करा, नसेल तर नो करा. हे एक सर्व्हिसमॅन साठी मुद्दा आहे. नंतर सोडून जातो मुद्दा, आपण रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी चर्चा करतोय. नंतर आर यू मॅट्रिक्युलर एक्स सर्व्हिसमॅन हे सुद्धा आपल्या कामाचं नाही, ते सुद्धा काय करायचंय? नो करायचं आहे. नंतर ऑलरेडी वर्किंग इन एसबीआय, जर एसबीआय मध्ये तुम्ही काम करत असाल तर यस करा, नसेल तर नो करा. ओके. नंतर हॅव यू अर्लियर एम्प्लॉय इन स्टेट बँक ऑफ इंडिया, जर तुम्ही अगोदर एम्प्लॉय असेल तर यस करा, नसेल तर नो करा. ओके. नंतर पुढे विचारलं डू यू हॅव रेकॉर्ड, तुमचं डिफॉल्ट इन रिपेमेंट ऑफ लोन्स क्रेडिट कार्ड ड्यूज आहे का? तर असेल तर तुमच्यावर यस करा, नसेल तर नो करा. जर ड्यू असेल लोनचं तर यस करा, नसेल तर नो करा. विद्यार्थी मित्रांनो सरळ सरळ नोच करा फॉर्म भरताना, हे लक्षात घ्या. ठीक आहे. नंतर पुढचा मुद्दा आला हॅव अ अर्लियर एम्प्लॉई इन स्टेट बँक ऑफ इंडिया रिझाइन फ्रॉम द बँक वाईल इन क्लिरिकल केडर. आता हे रेग्युलर वाल्यांसाठी नाहीये, जे ऑलरेडी एम्प्लॉई आहे यांच्यासाठी हा मुद्दा आहे. असेल तर यस करायचंय आणि जे रेग्युलर वाले जे आहे त्यांनी नो करायचं आहे, जे की सध्या आपले प्रिपरेशनच्या फेसमध्ये आहे त्यांनी. नंतर डू युअर रेकॉर्ड डिफॉल्ट हे सुद्धा मुद्दा जो आहे आपला असेल, समजा ड्यूज असेल, क्रेडिट कार्डचं पेमेंटचं प्रॉब्लेम असेल तर त्यांनी यस करा, नसेल तर नो करा. ओके. इज आर देअर ॲडव्हर्स रिपोर्ट रिगार्डिंग कॅरेक्टर, इथे सुद्धा काय करायचंय? नो करायचंय. नंतर
स्टेट टू विच द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन सेंटर. आता या ठिकाणी प्रिलिमिनरी एक्झाम सेंटर जे आहे ते नाशिक अवेलेबल आहे, तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, नाशिक चूज करायचं विद्यार्थी मित्रांनो. नंतर स्टेट कोड या ठिकाणी 30 येतो नाशिकचा. नंतर पुढे महाराष्ट्राचा. नंतर सेंटर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जे आहे ते या ठिकाणी सेंटर. नंतर पुन्हा कोणत्या स्टेटला एक्झामिनेशन मेन्स एक्झामिनेशन चूज करायचंय, इथे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, महाराष्ट्र चूज करायचं आहे. आणि सेंटर जे आहे ते सुद्धा या ठिकाणी काय येतं, 30 कोड येतो. आणि मेन्स एक्झामचं सेंटर सुद्धा काय येतं या ठिकाणी, नाशिक येतं विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. नंतर पुढे सांगितलं तुम्ही जेव्हा एक्झामला जाल तेव्हा कोणता आयडी जे आहे तुम्ही शो कराल, तर त्या ठिकाणी काय करायचं, या ठिकाणी आयडी प्रूफ यस करायचं. नंतर इथे आधार कार्डचं ऑप्शन येईल, पॅन कार्डचं ऑप्शन येईल, वोटर आयडीचं ऑप्शन येईल, ते तुम्हाला इथे चूज करायचं आहे. आधार कार्ड टाकायचं. नंतर आयडी प्रूफचा जो काही नंबर आहे तो टाकायचा नंबर या ठिकाणी. ओके. नंतर काइंडली इंडिकेट मीडियम ऑफ पेपर इन प्रिलिमिनरी एक्झाम्स मेन एक्झामिनेशन, हाऊ यू वुड लाईक टू द पेपर टू बी प्रेझेंटेड टू यू. आता या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जातोय की तुम्हाला पेपर कोणत्या लँग्वेज मध्ये बघायचा. 2 इंग्लिश लँग्वेज कंपल्सरीच आहे, पण याच्या सोबतच इंग्लिश आणि हिंदी आणि इंग्लिश आणि मराठी या 2 लँग्वेज मध्ये पेपर उपलब्ध असणार आहे. इंग्लिश हिंदी आणि इंग्लिश मराठी तुम्हाला चूज करायचं आहे, इंग्लिश हिंदी घ्यायचं की इंग्लिश मराठी घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर या ठिकाणी तुम्हाला 2 इंग्लिश आणि इंग्लिश अँड हिंदी, नंतर इंग्लिश आणि मराठी हे 2 ऑप्शन तुमच्यासाठी असेल या ठिकाणी, इंग्लिश अँड मराठी. तर तुम्हाला चूज करायचंय कोणतं घ्यायचं आहे, इंग्लिश हिंदी आणि इंग्लिश मराठी. नंतर आपल्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट नुसार जे आहे डेट ऑफ बर्थ टाकायची तुम्हाला, डे, नंतर मंथ, नंतर इयर. ओके. नंतर आपलं जेंडर जे आहे, मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल, ट्रान्सजेंडर असेल तर ट्रान्सजेंडर. नंतर तुम्हाला त्यांनी सांगितलं की जुळे भाऊ आहे, एक बहीण आहे का, तर असेल तर यस करा, नसेल तर नो करा विद्यार्थी मित्रांनो. ओके. चला पुढे बघा. मग आता या ठिकाणी आपल्याला जेंडर ऑफ ट्विन ती इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकायची आहे, ते सोडून द्या. ओके. नंतर मॅरिजल स्टेटस जे आहे, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड करा, मॅरिड असेल तर मॅरिड करा, विडो असेल तर विडो, नंतर विडोर असेल तर विडोर, आणि डायव्हर्स असेल तर डायव्हर्स, आणि ज्युडिशरी सेपरेट असेल तर ज्युडिशरी सेपरेट. आता या ठिकाणी आपले जास्तीत जास्त विद्यार्थी अनमॅरिड करतील. समजा आपले बॅचलर विद्यार्थी आहे तर या ठिकाणी अनमॅरिड. नंतर फादरचं नेम जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. नंतर फादरचं मिडल नेम तुम्हाला टाकायचं आहे. नंतर फादरचं लास्ट नेम तुम्हाला टाकायचं आहे. नंतर मदरचं फर्स्ट नेम या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर मदर मिडल नेम, नंतर मदर्स लास्ट नेम, नंतर स्पाउस फर्स्ट नेम, म्हणजे आपला जो काही समजा जोडीदार आहे त्याचं समजा, नंतर स्पाउस मिडल नेम याचं टाकायचं आहे. नंतर स्पाउस लास्ट नेम टाकायचं आहे. नंतर आपला जो काही करस्पॉन्डन्स ॲड्रेस आहे या ठिकाणी पूर्ण करस्पॉन्डन्स ॲड्रेस जो आहे तो टाकायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. आणि या ठिकाणी तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि पिनकोड जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. अशा पद्धतीने पुढे जायचं आहे फॉर्म भरत असताना. ठीक आहे. नंतर आपल्याला परमनंट ॲड्रेस जो आहे, तुमचा जो काही समजा परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डंट ॲड्रेस जो आहे तो सेम असेल तर या ठिकाणी काय करायचंय, क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. नंतर या ठिकाणी आता या ठिकाणी जे काही समजा SC ST PWD कॅन्डिडेट्स असतील यांच्यासाठी फीस आहे, आणि SC ST PWD कॅन्डिडेट जे आहे यांच्यासाठी फीस नाहीये. आणि जे काही EWS नंतर OBC आणि जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहे यांच्यासाठी 750 रुपये फीस आहे. किती? 750 रुपये फीस आहे. GST इन्क्लुडिंग आहे याच्यामध्ये. ठीक आहे. नंतर हे सगळं इन्फॉर्मेशन भरून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी व्हॅलिडेट युअर डिटेल्स, जी काही डिटेल्स तुम्ही भरलेली आहे ती डिटेल्स पूर्णपणे बरोबर आहे असं कन्सिडर करायचंय आणि सेव्ह आणि नेक्स्ट वर जायचंय आणि फॉर्मला पुढे घ्यायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट करून पुढे जायचंय. तुम्हाला पुढे गेल्यानंतर काय करायचंय, आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे 31/12/2024 पर्यंत ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्यानुसार या ठिकाणी काय करायचंय, तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचंय पास किंवा अपियर. नंतर या ठिकाणी कोणत्या सब्जेक्ट मधून तुमची डिग्री आहे, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे फिल करायचे. नंतर युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचंय, नंतर डेट ऑफ पासिंग, नंतर पर्सेंटेज आणि कोणत्या क्लासमध्ये किंवा ग्रेडमध्ये तुम्ही पास झाला ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन तर पोस्ट ग्रॅज्युएशन, नंतर पुढे प्रोफेशनल क्वालिफिकेशन असेल तर प्रोफेशनल क्वालिफिकेशन, सगळं एज्युकेशनचा जो क्रायटेरिया आहे तो या ठिकाणी तुम्हाला फिल करायचा विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. नंतर पुढे जायचंय. पुढे काय भरायचंय आपल्याला, या ठिकाणी
वर्क एक्सपिरियन्स असेल समजा विद्यार्थी मित्रांनो, वर्क एक्सपिरियन्स असेल तर वर्क एक्सपिरियन्स टाका, नसेल तर हा कॉलम जो आहे तो काय करा, फ्री सोडून द्या. नंतर पुढे जायचं आहे, अदर डिटेल्स जे आहे ती इन्फॉर्मेशन. मग आता पुढे लोकल लँग्वेज ऑफ द स्टेट, या ठिकाणी मराठी कंपल्सरी दिलेली आहे. इथे तुम्हाला काय करायचं, टिकमार्क करायचं, इथे टिकमार्क, इथे टिकमार्क. नंतर इथे तुम्हाला इंग्लिश टाकायचं आहे आणि इथे सुद्धा टिकमार्क करायची, टिकमार्क करायची आहे. नंतर या ठिकाणी हिंदी टाकायचं आहे, नंतर पुन्हा टिकमार्क करायची, टिकमार्क करायची. या ठिकाणी अजून एखादी लँग्वेज येत असेल गुजराती, तर गुजराती टाका आणि या ठिकाणी सुद्धा काय करा, टिकमार्क करा. ओके, तर अशा पद्धतीने पुढे जायचं आहे. आणि पुढे गेल्यानंतर पुन्हा या ठिकाणी तुम्हाला व्हॅलिडेट युअर डिटेल्स करायचे आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचे पुन्हा. ओके, सेव्ह अँड नेक्स्ट करायचे आणि पुढे जायचे. नंतर पुन्हा पुढचा अपलोड. आता इथे अपलोड काय काय करायचं आपल्याला फॉर्म भरत असताना, तर या ठिकाणी लेफ्ट थंब इम्प्रेशन जो आहे तो या ठिकाणी फाईल चूज करायची आणि ती फाईल जी आहे ती फाईल इथे अपलोड करायची. नंतर जे काही आपण स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये हँड रिटन डिक्लेरेशन नोट डाऊन केलेले व्हाईट पेनवर ब्लॅक पेनने, ते हँड रिटन डिक्लेरेशनची फाईल चूज करायची आणि इथे अपलोड करायची आहे. फाईल अपलोड करताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कधी कधी फाईल अपलोड होत नाही, त्याकरता त्या फाईलचे नाव जे आहे ते चेंज करायचे विद्यार्थी मित्रांनो आणि काय करायचंय, अपलोड करायचंय. नंतर हा जो सिक्युरिटी कोड जो आहे तो या ठिकाणी फिल करायचा आणि फिल केल्यानंतर इथे सेव्ह अँड नेक्स्ट कडे जायचं आहे आणि पुढे पेमेंटच्या प्रोसेसकडे आपल्याला जायचंय. पेमेंटच्या प्रोसेसकडे गेलात तर या ठिकाणी जे काही समजा ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहे यांच्यासाठी 750 रुपये फीस आहे आणि एससी, एसटी नंतर पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स आहे यांच्यासाठी फीस नाहीये. नंतर ही फीस पुढे तुम्हाला इथे सिक्युरिटी कोड टाकायचा आणि इथे सबमिट करायचंय. तुम्हाला सबमिट केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन या ठिकाणी येतं. पेमेंटचं ऑप्शन आल्यानंतर तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, वॉलेट, कॅश, नंतर या ठिकाणी QR कोड तुम्ही क्लिक करू शकता आणि QR कोडच्या मार्फत तुम्ही काय करू शकता, पेमेंट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हे 750 रुपये तुम्ही या ठिकाणी पे करायचं आहे आणि तुमची फीस पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येतोय की तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाला म्हणून. हा मेसेज आला समजा तुमचा फॉर्म पूर्णपणे सक्सेसफुली झाला असं कन्सिडर करायचंय. आणि फॉर्म सबमिट झाल्यानंतर तो काही जो काही फॉर्म आहे तो फॉर्मची तुम्ही ऍप्लिकेशन प्रिंट जे आहे काढून ठेवू शकता किंवा आपला तुम्ही डाउनलोड करून तुमच्या मेलला सुद्धा तुम्ही काय करू शकता, पोस्ट करू, मेलला सुद्धा तुम्ही काय करू शकता, अटॅच करू शकता, मेलला घेऊ शकता. भविष्यात तुम्हाला ती इन्फॉर्मेशन जी आहे ती कामी येऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, आता इथून पुढे जे आहे समजा या ठिकाणी आपण सगळी प्रोसेस जी आहे फॉर्म भरण्याची, स्टेट बँक ऑफ इंडियाची पूर्ण प्रोसेस जी आहे स्टेप बाय स्टेप एकदम व्यवस्थित मी या ठिकाणी दाखवलेली आहे. आता इथून पुढे फॉर्म भरताना तुम्ही काही मिस्टेक करणार नाही अशी मी अपेक्षा करतो तुमच्याकडून विद्यार्थी मित्रांनो. आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्यू, धन्यवाद.